अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता किंवा न घडता, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत, चुकलोसे दिसे पंथ, संत गेले तो ऐसा, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत, तुका म्हणे सोंग वाया, कारण या अनुभवे, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत। विठ्ठल विठ्ठल तम शरण्यम भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्दिपोतं, वंदे महापुरुषते चरणारविंदम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। सेवा न करिता, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, विश्वमाऊली, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर्णगिरीमध्ये आज या ठिकाणी वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतील एक अमूल्य रत्न म्हणायला हरकत नाही, त्यांच्या परिश्रमातून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे ज्ञानेश्वरी मंदिर या पुण्यपावन जागेवरती त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम सुरू आहे। आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे उत्तराधिकारी असणारे आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुबंधू विष्णू महाराज केंद्रे, हरिभक्तिपरायण भास्कर महाराज यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। बाबांच्या सेवेच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे। आणि गोविंद बाबा हे एक संत होते आणि म्हणून संत सेवेचं काय महत्त्व आहे, त्या संत सेवेच्या संबंधाने परिहार देणारा तुकोबारायांचा सुंदर असा हा अभंग आहे। या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आजी माजी गुरुबंधू आहेत, उभे राहिलेले टाळकरी सर्व गुरुबंधू आहेत, गायनाचार्य मृदंगाचार्य, आणि आळंदीतली कीर्तन सेवा जी असते ती काही अधिकारवाणीने उपदेश करण्यासाठी कीर्तन सेवा नसते, कारण इकडे सगळेच मंडळी अभ्यासू असतात। फक्त मग सेवा एवढ्याच करता करायची की एक सेवा म्हणून कीर्तन सेवा करायची, किंवा जे काही अधिकारी श्रोते असतात या निमित्ताने आपल्या सेवेमध्ये जर काही न्यूनता असेल तर त्या अधिकारी श्रोत्यांच्या सहवासात ती भरून निघण्याची शक्यता असते, म्हणून सेवा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। वास्तविक पाहता अभंग मी आजच पाठ केलेला आहे, त्यामुळे मला म्हणताना अभंग चुकतोय, परंतु नवीन चिंतन करायचं असेल तर म्हणजे मी मुद्दाम आळंदीत करत असतो, कारण बाहेर समाज असतो, मग त्या समाजाप्रमाणे आपल्याला सांगावं लागतं। पण आळंदीमध्ये आपले सगळे गुरुबंधू असतात, आपले नेहमीचे ऐकणारे श्रोते असतात, त्यांची आपल्याविषयी श्रद्धा असते, भावना असते, आणि स्थानाचं फार मोठं महात्म्य असतं। काही अशी स्थानं असतात की तिथे आपण अभ्यास न करून जरी उभं राहिलं तरी श्रोतेच असे असतात की आपोआप आपल्याला आठवायला सुरुवात होते। आता आम्ही दररोज आपल्या संस्थेच्या वतीने मंदिरामध्ये प्रवचन करतो, ज्ञानेश्वरी प्रवचन असताना श्रोते असे बसलेले असतात की त्यांची ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोद्गत असते, त्यामुळे ओव्या आठवायला वेळ लागत नाही।
पण अशा काही जागा असतात आठवून गेलेलं चिंतन विसरतं. हो बरं का महाराज, श्रोते असे बसलेले असतात, ते आपल्याकडे असे पाहत असतात, आपल्याला घाम फुटतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं हे स्थान महात्म्य आहे. सगळे आपले गुरुबंधू मंडळीचे आहेत. आपलं आपलं घरगुती कीर्तन म्हणायला हरकत नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला थोडंसं या अभंगावर चिंतन करता येतं आहे का, या निमित्ताने चिंतनाकरता अभंग घेतला आहे. तसं तर सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, एका अभंगावर आपण जोपर्यंत 50 कीर्तन करत नाही तोपर्यंत त्या अभंगाचा सरळ अर्थही आपल्याला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण जेव्हा त्या कीर्तन अभंगावर करत असतो तेव्हा अभंगाशी आपला संघर्ष होत असतो. तो अभंग घासला जातो आणि जेवढं जास्त वेळ घासेल तेवढं त्याच्यात शक्ती जास्त निर्माण होत असते. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या सहवासामध्ये ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला बोललं पाहिजे. कारण फार मोठं कार्य आपल्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचं एक अमूल्य रत्न. मी असं याकरता बोललो की गोविंद महाराज जेव्हा जेव्हा कीर्तन करायचे, जेव्हा जेव्हा बोलायचे, त्यांचं पहिलं ठरलेलं वाक्य असायचं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेत माझा दाखला सापडणार नाही. पहिलं ठरलेलं वाक्य. तुम्ही कुठल्याही शाळेत जाऊन बघा, माझा दाखला तुम्हाला सापडणार नाही. पण ज्यांचा शाळेत दाखला सापडणार नाही, जे शाळेत गेले नाहीत, त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. ते म्हणायचे हे माझं कर्तृत्व नाही, हे जोग महाराजांचं कर्तृत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे आले समर्थाचे मना, गुण दोष हरी होय राणा रंग त्याचा, हरी होय राणा रंग त्याचा. जसं देवाचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य तसं संतांचं आहे. ज्ञानोबारायांनी भगवंताचं सामर्थ्य सांगताना असं म्हटले, अहो राणीचिया पाला खायरा. पुढं काय, नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन आणि अक्षोहिनी आकरा, न जिनवेची काही. म्हणजे भगवान परमात्म्यांनी वानरांना घेतलं, रानातला पाला खाणारे वानर, आणि त्यांना घेऊन भगवान परमात्मा लंकेवर स्वारी करण्याकरता गेले. भगवान परमात्म्यांनी रावणावर विजय मिळवला. रावण म्हणजे सामान्य नव्हता, ज्या रावणाने सगळ्या देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं, सगळ्या नवग्रहांच्या पायऱ्या केल्या होत्या, अशा रावणावर विजय वानरांच्या साह्याने मिळवला. हे कर्तृत्व वानरांचं का देवाचं? नेवाने करविले म्हटलंय, किंवा वानरा हाती लंका घेवविली म्हटलं. म्हणून कर्तृत्व संतांचं असतं, आपल्याला करावं लागतं, पण संतांचा कृपा आशीर्वाद मागे लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नाव नाही, शाळेत गेले नाहीत, असे आपले केंद्रे बाबा, गोविंद बाबा,
आपल्या संस्थेमध्ये 4 वर्ष काढले. संस्थेवर त्यांची एवढी निष्ठा होती, त्यांच्या बोलण्यात ते असं म्हणायचे, संस्थेचं कुत्रं जरी आलं तरी ते आम्हाला वंद्य आहे असं म्हणायचे, कोणी असू द्या. त्या निष्ठेचा परिणाम असा झाला की संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची त्यावेळेस ख्याती झाली आणि त्यांच्या हातून एवढं भव्य दिव्य कार्य उभं राहिलं. आळंदीमध्ये नावाजण्यासारखं हे भव्य दिव्य कार्य सामान्य कार्य नाही. कितीतरी कोट्यावधी रुपये खर्च याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने आपले आदरणीय विष्णू महाराज असतील, भास्कर महाराज आहेत, ते सुद्धा हे कार्य तसंच पुढं चालवत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संत सेवेच्या संबंधाने चिंतन करणारा थोडासा हा अभंग आहे. जगद्गुरू श्री तुकोबारायांचे अनेक भूमिकेमधले अभंग आहेत. आपल्या भूमिका घेऊन महाराजांनी अभंगांची रचना केलेली आहे. वास्तविक पाहतात त्यांचा उद्धार होण्याचा काही प्रश्न नव्हता. ते वैकुंठातून आपल्या उद्धाराकरता या ठिकाणी आलेले होते. परंतु तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन म्हणून त्यांनी अभंगाची रचना केली. अभंगाची जी गाथा आहे त्या गाथ्यामध्ये सर्वांच्या करता अभंग आहेत. फक्त ती भूमिका आपल्याला शोधता आली पाहिजे. जसं एखादं रेडीमेडचं दुकान असतं, सगळ्यांच्या मापाचे कपडे असतात, कोणता नाही कोणता कपडा कोणाला नाही कोणाला तरी येतो. तसे तुकाराम महाराजांचे अभंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून अभंगाचं चिंतन करत असताना त्या अभंगाची थोडीशी भूमिका घेणं लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. सगळे अभंग एका करता नाहीत. वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे बरं का, एक अभंग सगळ्या करता नाही, सगळे अभंग एका करता नाहीत आणि सगळे अभंग सर्व करता नाहीत. त्यांच्या भाषेत सांगायचे का, सर्व एका करता नाही, एक सर्व करता नाही, सर्व करता नाही आणि एक एका करता नाही. प्रत्येक अभंगाची भूमिका आहे. बऱ्याच वेळेला अभंगाची भूमिका जर लक्षात घेतली नाही तर अर्थाचा अनर्थ सुद्धा होतो. हो, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी संपादित केलेली जी काही गाथा आहे तुकोबारायांची, त्याच्या प्रस्तावनेमध्ये मामांनी असं लिहिलं आहे की काही लोकांनी गाथ्याचा अर्थ लक्षात न घेता संपूर्ण गाथा न वाचता अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्याकडून अभंगाच्या अर्थाचा अनर्थ झालेला आहे. त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे, एका ग्रस्ताने असं विधान केलं की साधू संतांनी सगळा देश जो आहे तो आळशी बनवला आणि त्याच्याकरता त्याने तुकाराम महाराजांच्याच गाथ्यातलं प्रमाण घेतलं, ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. संतांनी सगळ्या लोकांना आळशी बनवलं म्हणतो. तेव्हा मामांनी त्याचं खंडन केलं. मामा म्हटले त्या ग्रस्ताने सगळा गाथा वाचला असता तर असं लिहिलं नसतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी ठेविले अनंते लिहिलंय, पण त्याच महाराजांनी काही ठिकाणी असे अभंग लिहिलेत, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्या जीवनामध्ये आपण असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. किंबहुना तुकाराम महाराज म्हणतात, हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपण जर पुरुषार्थ केला तर आपल्याला देव होता येतं. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. आयुष्याच्या प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी आहे. अभंगाची भूमिका जर लक्षात घेतली नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. बऱ्याच वेळेला लोक आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवतात. आपण एखाद्याला जर म्हटलं चला पंढरपूरच्या वारीला, तो म्हणतो तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय ठाईचं वैसोनी एका जागेवर बसून परमार्थ करा. त्याला आपण दुसरं प्रमाण सांगायचं, जवये सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. कशाकरता मी सांगतोय, कारण अभंगामध्ये आपल्याला गाथ्यामध्ये असे काही अभंग सापडतात की एका अभंगात तुकाराम महाराज एक गोष्ट सांगतात,
आणि दुसऱ्या अभंगामध्ये बरोबर त्याच्या विरुद्ध गोष्ट सांगतात. मग लोक म्हणतात हे खरं का ते खरं? ते दोन्ही खरं आहे. दोन्ही कसं काय खरं? दोन अधिकाऱ्या करताय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तावना कशा करता करतोय? सगळे अभंग एका भूमिकेवरचे नाहीत. काही अभंग पामराच्या भूमिकेतले आहेत, काही विषयीच्या भूमिकेतले आहेत, काही जिज्ञासूच्या भूमिकेतले आहेत, काही मुक्ताच्या भूमिकेतले आहेत, काही मुक्तीनंतरच्या भक्तीतल्या भूमिकेतले आहेत. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात मी तव अनाथ अपराधी, तुकाराम महाराज अपराधी होते का? अपराधी मनुष्याने देवाची प्रार्थना कशी केली पाहिजे हे कळावं म्हणून तो अभंग आहे. हो, प्रत्येक भूमिकेचे अभंग आहेत. जिज्ञासूच्या भूमिकेतले अभंग आहेत, कायमी उद्धार पावेन. मुक्ताच्या भूमिकेतले अभंग आहेत, अक्षराक्षरा वेगळा, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग. मुक्ताची भूमिका आहे. मुक्तीनंतरच्या भक्तीची भूमिका आहे, घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन. काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सेवेची भूमिका घेतलेली आहे. काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ज्ञानीपुरुषाची भूमिका घेतलेली आहे. काही अभंगामध्ये मुक्ताची भूमिका, काही अभंगामध्ये जिज्ञासूची भूमिका, असे वेगवेगळे अभंग आहेत. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची सेवेची भूमिका आहे. हो, तुकाराम महाराजांना देवाची असेल संतांची असेल सेवा खूप आवडते. सेवेकरता तुकाराम महाराज काही करायला तयार आहेत. सेवेमध्ये जर मुक्ती आड येत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्ती नको, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाची सेवा असेल, देवाच्याही सेवेपेक्षा आपण जर अभंग पाहिले तर तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमध्ये संतांच्या सेवेचे अभंग जास्त आहेत. कारण संतांची जी सेवा आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणून संत सेवेच्या संबंधाने आज परिहार तुकाराम महाराज देवाला देतात. कल्पना करा, तुकाराम महाराज भगवान परमात्म्यासमोर गेलेले आहेत. काय अभंगावरून थोडंसं आपल्याला अनुमान करता येतं. जसं एखादा मनुष्य फोनवर बोलत असेल, त्याच्या बोलण्यावरून पलीकडचा काय बोलत असेल असं अनुमान करता येतं. तसं तुकाराम महाराजांच्या अभंगातून काय पार्श्वभूमी असावी? महाराज पंढरपूरला पांडुरंगासमोर उभे राहिलेले असावेत किंवा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्यासमोर असावा. महाराजांनी तुकाराम महाराजांना विचारलं असावं, तुकाराम महाराज तुमचं कसं काय चाललं आहे? तेव्हा तुकाराम महाराज देवाला हात जोडतात. थोडासा तुकाराम महाराजांचा चेहरा उदास आहे. का बरं महाराज तुमचा चेहरा उदास आहे? तेव्हा तो परिहार तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता किंवा न घडता. या पहिल्या चरणाचे अर्थ जे करत असताना प्रत्येक गाथ्यात वेगवेगळे अर्थ आहेत.
वैकुंठवासी परमपूज्य खंदारकर महाराज यांच्या गाथ्यामध्ये जर अर्थ पाहिला तर देवा शब्द जो आहे त्याची द्वितीया केलेली आहे, म्हणजे देवाला अवघा भार वाटतो। तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात, असं म्हणतात की जर संतांची सेवा केली नाही तर देवाला भार वाटतो, असा अर्थ गाथ्यामध्ये खंदारकर महाराजांच्या योग्यच आहे तोही। परंतु वैकुंठवासी परमपूज्य सद्गुरू जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये देवा या शब्दाची द्वितीय न करता देवा हे संबोधन आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे तुकाराम महाराज देवाला बोलतात, हे देवा मला भार वाटतो, कारण पुढचे 3 चरण पाहिले तर संबोधनच घ्यावं लागतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। तसा वैकुंठवासी खंदारकर महाराजांनी अर्थसुद्धा लावून दाखवलेला आहे, लावता येतोय तसा यार, तो या अर्थ चुकीचा आहे असं नाही, कारण ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुष आहेत, त्यांनी आपापल्या परीने अर्थ काढलेले आहेत। दोन्ही पद्धतीने आपण चिंतन करणार आहोत। पहिला जोग महाराजांचा जो अर्थ आहे त्याप्रमाणे तुकाराम महाराज देवाला परिहार देतात, हे देवा मला भार वाटतो। कशाचा भार वाटतो, का भार वाटतो, संत सेवेचं महत्त्व काय, विठ्ठल 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 विठ्ठल। त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता। मला का भार वाटतो, संतांची सेवा न केल्यामुळे मला भार वाटतो। संतांची सेवा माझ्याकडून घडत नाही, संतांची सेवा मी केलेली नाही, संतांची सेवा सोडून दुसरं काही करायला मला भार वाटतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। काय असं त्या संत सेवेमध्ये आहे, आणि नाही संतांची सेवा केली तर भार वाटण्यासारखं काय असं आहे, थोडंसं चिंतन करावं लागतं। तर संत सेवेचं फार मोठं महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आपण श्रीमद भगवद्गीता पाहिली तर 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगत असताना भगवंतांनी संत सेवा आणलेली आहे। सांगा श्लोक। भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर बाबा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। भगवान म्हणतात तद्विधी, ते अर्जुना तू जाणून घे। ज्ञानोबारायांनी काय सुंदर व्याख्यान केले, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। जे ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीविपानये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। भगवान परमात्म्याने सांगितल्या प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। श्लोकात असा जरी क्रम असला प्रणिपात परिप्रश्न सेवया तरी आपल्याला ज्ञानाच्या दृष्टीने क्रम लावावा लागतो, प्रणिपात सेवा आणि मग परिप्रश्न। संतांच्याकडे गेल्यानंतर लगेच त्यांना विचारायचं नाही बरं का, हो, नाहीतर गेल्या गेल्याच म्हणायला लागला सांगा ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय। हो, आपली नम्रता प्रगट झाली पाहिजे। नम्रता प्रगट होण्याकरता पहिला संतांना नमस्कार केला पाहिजे, श्री संतांची माथा चरणावरी आपला अहंकार कमी करून गेलं पाहिजे। त्यानंतर पुढे काहीतरी आपण त्यांची सेवा केली पाहिजे। सेवा कशा करतायत त्यांना उपयोगाची नाही, पण आपल्या चित्तशुद्धीसाठी ती उपयुक्त असते। आणि मग सेवा केल्यानंतर काहीतरी प्रश्न विचारायचा आहे। हो, प्रश्न विचारत असताना सुद्धा कोणता प्रश्न विचारायचा आहे ते सांगितलंय बरं का। हो, आमचं कधी जमेल हे नाही विचारायचं। काय काय लोक निरर्थक प्रश्न विचारतात, त्याला काही अर्थ नाही। एका मनुष्याने, मी रामायण झाल्यानंतर मला प्रश्न विचारला, म्हटले रावणाला किती डोकी होती? मी म्हटलं 10 डोकी होती बाबा, रावणात असं वर्णन आलेलं आहे। तो म्हटला जर रावणाला एका कुशीवर झोपायचं असेल तर कसा झोपत असेल? मी म्हटलं तुझ्या घरी येणार आहे का? निरर्थक प्रश्न आहे। विठ्ठल 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 विठ्ठल।
संतांच्या सेवेचं खूप मोठं महत्त्व आहे. कदाचित आपल्याला देवाची सेवा घडली नाही तरी चालेल, संतांची सेवा घडावी लागते. असं वर्णन केलेलं आहे की देवाच्या सेवेमध्ये फक्त अदृष्ट फलाची प्राप्ती आहे, पण गुरूंच्या संतांच्या सेवेमध्ये दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही फलांची प्राप्ती आहे. कदाचित आपण भगवान परमात्म्याची सेवा केली आणि जर संतांना डावललं तर ते देवाला आवडत नाही, असं वर्णन केलंय. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. आपण देवाची पूजा करत बसलेलो आहोत आणि तेवढ्यामध्ये जर एखादे संत आपल्याकडे आले आणि आपण परत देवाच्या अंगावर जर फूल तांदूळ टाकत असलो तर भगवान म्हणतात ते फूल आणि तांदूळ मला दगड आल्यासारखे वाटतात. काय प्रमाण आहे? मंत्र पुष्प देवा शिरी येती दगड तैशा परी. म्हणजे भगवान परमात्म्याची सेवा सोडून आपण संतांची पूजा जर केली, सेवा केली तर देवालाही आवडतं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज हे देवाला का विचारतात, देवाला का सांगतात? तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे, त्याच्यात तर तुकाराम महाराजांनी देवाला विचारलंय की हे देवा, असे जे महापुरुष आहेत त्यांचा मी कोणत्या पुण्याईने सेवक होईल? महाराज देवाला प्रार्थना करतात. आता देवाला प्रार्थना करत असताना देवाला असं म्हणायला पाहिजे की तुझी सेवा कोणत्या वर्माने घडेल हे मला सांग. देव समोर आहे, देव प्रत्यक्ष आहेत, पण तरी तुकाराम महाराज देवाला म्हणतात कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. मी त्यांचा कोणत्या पुण्याने देवा सेवक होईल? कारण सेवा करण्याकरता पुण्यही लागते बरं का. मागची जे काही जन्माचे पुण्य असेल तरच ती संतांची सेवा भेटत असते. केवळ भेटून चालत नाही, संतांची भेट होऊन चालत नाही. सेवा घडावी लागते, ती फलद्रूप व्हावी लागते, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. याच्याकरता देवाला विचारलं, कारण देवाला माहिती आहे, देवाला संत माहिती आहे, देवाला संतांच्या सेवेचं वर्म माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण सेवा म्हणजे आपण म्हणतो त्याला सेवा म्हणता येत नाही. ज्ञानोबारांनी सेवेची व्याख्या सांगितली, स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येरते पांडवा वाणिज्य करणे. सेवा करायची म्हणजे काय करायचं? ज्याची सेवा करायची त्याच्या मनाप्रमाणे वागणं ही सेवा असते बरं का. आपल्या आवडीची सेवा नसते करायची, त्याच्या आवडीची सेवा करायची. आपण आपल्या आवडीची सेवा करण्याकरता प्रयत्न करतो, त्यामुळे ती सेवा होईल की नाही सांगता येत नाही, म्हणून देवाला वर्म विचारलं. साधी गोष्ट आहे. एखाद्या मनुष्याला कीर्तनकाराला हार घालावा असं वाटतं. काही काही मंडळी फक्त हार घालायच्या वेळेसच कीर्तनात येतात आणि चांगली गोष्ट आहे, त्यांचं काहीतरी योगदान असतं. त्यांना असं वाटतं आपण हार घालावा, मोठा हार घालावा, पण नेमकं बुवाला त्या झेंडूच्या फुलाची एलर्जी असते. म्हणजे हार घेऊन आला की बुवाला असं वाटतं माझा शत्रूच आला. त्याला आनंद वाटतोय, पण ती सेवा योग्य नाही. हो, एखाद्या घरी आपण जेवायला गेलो, लोक म्हणतात नाही आमच्याकरता एवढे 2 गुलाबजामुन खा, पण ज्याला डायबिटीज झाला आहे त्याला म्हणजे तू मर पण खा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सेवा म्हणजे आपल्याला जे आवडते ते सेवा नसते. त्याला काय आवडते, त्याचं हित कल्याण कशात आहे. म्हणून संतांना जे आवडतं ते आपण करणं हे सेवा आहे. सेवेचं खूप मोठं महत्त्व आहे. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा माझ्याकडून सेवा घडली नाही म्हणून मला भार वाटतो. आता तुकाराम महाराजांच्याकडून सेवा घडलेली नाही का हो? कितीतरी सेवा घडलेली आहे, पण तरीसुद्धा तुकोबाराय तुमची आमची भूमिका घेतात आणि म्हणून सेवेची खंत व्यक्त करतात किंवा आपला विनय प्रगट करतात. तुका म्हणे मज न घडता सेवा. अनेक ठिकाणी
सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला फार भार वाटतो, माझ्या जीवनामध्ये सेवा घडलेली नाही. बाकीचं काही साधन माझ्याकडून घडलं असेल, परंतु मला त्याचा भार वाटतो. कारण सेवा म्हटल्यानंतर सेवा घडली, संतांची कृपा झाली की मनुष्याला ज्ञान प्राप्त होत असतं. आणि ज्ञान प्राप्त झालं की मनुष्याचा सगळा भार दूर होत असतो. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, ज्या अर्थी अजून मला त्या सेवेचं फल प्राप्त झालेलं नाही, सेवेचं फल आहे ज्ञान, त्या अर्थी अजून माझ्याकडून जशी पाहिजे तशी सेवा घडलेली नाही. कशावरून? तुकोबाराय म्हणतात, देवा ज्ञानाची जी कसोटी आहे ती मी तुला सांगतो दुसऱ्या चरणात. कसोटी ज्ञानाची कसोटी काय आहे, अनुभवाची कसोटी काय आहे? कसोटी म्हणजे काय हो? कसोटी कशाला म्हणतात? कसोटी म्हणजे परीक्षा. माझ्या जीवनामध्ये मला अनुभव प्राप्त झाला का, माझ्या जीवनामध्ये मला ज्ञान प्राप्त झालंय का? तुकाराम महाराज म्हणतात, मी कसोटी लावली. कसोटी हासे हाती सत्यभूती भगवंत. सगळ्या भूतमात्रामध्ये भगवंताची प्रतीती येणं, अनुभव येणं ही ज्ञानाची खरी कसोटी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या अर्थी अजून मला तो अनुभव आलेला नाही, सर्वांमध्ये मला परमात्मा दिसत नाही, माझ्या जीवनातले रागद्वेष गेले नाहीत, त्या अर्थी असं वाटतं की मला अजून संत सेवा करण्याची गरज आहे. म्हणून मला हा सगळा भार वाटतोय. मला जरी शब्दज्ञान झालेलं असलं, सर्वत्र परमात्मा आहे हे मी बोलतोय, पण देवा अजून मला त्याची प्रतीती आलेली नाही. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत हे ज्ञानाचं फल आहे. मनुष्याला सर्वांमध्ये भगवान परमात्म्याची प्रतीती आली पाहिजे. अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याने हे वर्णन गीतेमध्ये केलं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनाः. हो, भगवान परमात्मा सांगतात, जो ज्ञानी महात्मा आहे हे विश्वालंकाराचे विसुरे आहे, ती अनाने आकारे परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. परमात्मा स्वरूपाचा ज्याला साक्षात्कार झाला त्याला हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा ओतला. त्याला सर्वत्र परमात्मा आहे अशी प्रतीती येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोधाची जी परिपूर्णता आहे त्याच्यामध्ये आपल्यातलाही देव कळाला पाहिजे आणि जगातलाही देव कळाला पाहिजे.
काही वेळेस आपल्यातला देव कळतो पण जगातला कळत नाही, काही वेळेस जगातला देव कळतो पण आपल्यातला कळत नाही, काही वेळेस आपल्यातलाही कळतो जगातलाही कळतो पण दोन्ही एक आहे हे कळत नाही. हे जे सगळे संप्रदाय झाले त्याचं कारण हेच आहे. प्रत्येकाला देवाचा थोडा थोडा अनुभव आला तो त्याने त्याचा संप्रदाय सुरू केला. गुरुवर्य कोरेकर बाबा दृष्टांत सांगत असतात, एका गावामध्ये हत्ती आला आणि हत्ती पाहण्याकरता म्हणून 4 आंधळे गेले. आता आंधळे माणसं म्हटल्यानंतर कसा हत्ती पाहणार आहे? प्रत्येकाने हत्ती हातानेच पाहिला, स्पर्शाने पाहिला. कोणी कान धरला, कोणी हत्तीची शेपूट धरली, कोणी हत्तीचा पाय धरला, कोणी हत्तीची सोंड धरली. ज्याने कान धरला तो अनुभव सांगायला लागला, हत्ती की नाही सुपासारखा आहे. त्याला सगळा हत्ती कळालाय का? एक म्हणायला लागला, नाही नाही तुला हत्ती कळालाच नाही, हत्ती बाबा दोरीसारखा आहे, त्याने शेपूट धरलेली होती. तिसरा म्हणायला लागला, नाही नाही हत्ती खांबासारखा आहे, त्याने पाय धरला होता. यांना हत्ती कळाला आहे पण एका अंगाने कळाला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसे काही लोक म्हणतात देव फक्त सगुणच आहे, काही लोक म्हणतात देव फक्त निर्गुणच आहे. काहींचा देव फक्त इथे कुठंच नाही, काहींचा देव 7 आसमानाच्या वर बसलाय. हो, ऊपरवाला, वो नीचे नहीं है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं वैदिक तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये मात्र देवाची व्याप्ती किती सांगितलेली आहे. हो, आपल्या साधू संतांनी देवाला व्यापक सांगितलंय. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक देखेला. आज म्या दृष्टी पदरी आले पुण्य माप, विठ्ठल मन तारले पाप. प्रतीती हे असे हाती सत्यभूती, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. चांगदेव महाराजांना सुद्धा देवाचा साक्षात्कार झालेला होता. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी आत्मा आहे कळालं होतं, पण तरी चांगदेव महाराजांच्या बोधामध्ये कमी होती. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकल्यानंतर थोडंसं दुःख झालं. माझ्याहीपेक्षा जगात कोणी श्रेष्ठ आहे असं याची खंत वाटली. चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना कोरं पत्र पाठवलं आणि त्या कोऱ्या पत्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं की नेमकं याच्यामध्ये काय कमी आहे. चांगदेव महाराजांना बोध संपन्न महात्मा आहेत, 1400 वर्ष जगलेले आहेत, पण एक कमी अजून आहे. यांना आत्मा कळाला आहे पण आत्मा व्यापकतेने कळाला नाही. आत्मेच्या संबंधाने 2 प्रकारच्या भ्रांती आहेत. एक आत्म्याच्या परिच्छिन्नतेची भ्रांती आणि दुसरी आत्म्याच्या परोक्षतेची भ्रांती. म्हणून आत्मा आणि ब्रह्म याचं ओतप्रोत चिंतन करायला सांगितलं. दोन्ही भ्रांती जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. केवळ ब्रह्मरूपाने कळला, आत्मरूपाने नाही कळला तर तो परोक्ष राहील. आत्मरूपाने कळला पण ब्रह्मरूपाने नाही कळला तर तो परिच्छिन्न राहील. म्हणून अपरोक्षही झालं पाहिजे आणि त्याची व्यापकताही कळली पाहिजे. म्हणून पंचदशीमध्ये इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः हे सांगितल्यानंतर लगेच पुढच्या श्लोकामध्ये आत्म्याची व्यापकता सांगितली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मग तुकाराम महाराज खंत व्यक्त करतात, देवा माझ्या जीवनामध्ये तरी सुद्धा मला अजून त्याचा अनुभव आलेला नाही. मला असं वाटतंय मी थोडासा रस्ता चुकलो. हे तिसऱ्या चरणाचं आहे. देवाला तुकाराम महाराज परिहार देतात की देवा चुकलोसे दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. संत ज्या पंथाने गेले तो पंथ मी चुकलोय असं मला वाटतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जर परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आपण संतांच्या पंथाने गेलं पाहिजे. आपल्या मनाच्या मार्गाने जाऊ नये. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हो, मार्ग जे चुकले आपुल्या मतीने, आपल्या मतीने हा परमात्म्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला करता येत नाही. त्या महाभारतामध्ये यक्ष प्रश्न आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे को पंथा, मार्ग कोणता, कोणत्या मार्गाने आपण जायचं. कारण ऋषी अनेक आहेत, प्रत्येक ऋषीने वेगवेगळा मार्ग सांगितला आहे. तर्काला काय प्रतिष्ठा नाही. तर्को प्रतिष्ठा श्रुतया विभिन्ना नैके ऋषी यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतस्य पंथा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्माचं तत्व गूढ आहे. कोणता धर्म कोणता अधर्म काय कळत नाही. आज आपण ज्याला धर्म म्हणतो तो अधर्म होऊ शकतो. खरं बोलणं धर्म आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने महाभारताच्या युद्धामध्ये त्या कोणाला खोटं अर्जुनाला, आपलं धर्मराजालाच खोटं बोलायला लावलं. हो, मग खरं बोलणं धर्म आहे का? हो, लोक म्हणतात बरं झालं आम्हाला सांगितलं म्हणजे आता आम्हाला सूट सापडली. आपण एवढंच म्हणायचं, देवाने सांगितलं तर खुशाल बोला, आपल्या मनाने बोलू नका. आपला हिंदू धर्म जो आहे तो हितप्रधान आहे. काही धर्म जे आहेत ते अहिंसा प्रधान आहेत. मेलं तरी नुसती अहिंसाच करायची. अहिंसा परमो धर्म, ठीक आहे, ते धर्माचं एक अंग आहे, पण कायम अहिंसा करून चालत नाही. काही धर्म जे आहेत ते करुणा प्रधान आहेत. फक्त करुणा करुणा हेच सूत्र घेतलं. काही धर्म जे आहेत ते नमस्कार प्रधान आहेत. काही खा, काही प्या, कोणालाही मारा, 3 वेळा नमस्कार करा, झाला धर्म. काही धर्म जे आहेत ते प्रार्थना प्रधान आहेत, प्रेयर. त्यांच्या परीने ते श्रेष्ठ आहेत, आपल्याला निंदा करायची नाही. पण हिंदू धर्म जो आहे तो हित प्रधान आहे. ज्याच्यामध्ये हित आहे तो धर्म आहे. हिंसा करून जर सगळ्या समाजाचं हित होत असेल, एका मनुष्याला मारून, तर त्या माणसाला मारायला धर्म परवानगी देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मूळ विषय आपला काय चाललाय? कोणत्या पंथाने जायचं, कोणत्या मार्गाने जायचं. ज्ञानोबराय म्हणतात, जायचंय ना तुम्हाला श्रुती स्मृतीचे अर्थ, आपणची होवनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. चुकलोसे दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. संत गेले तो ऐसा पंथ चुकलोसे दिसे. संत ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या पंथाने मी चाललोय असं मला वाटत नाही. ज्ञानोबराय, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे सगळे संत तुकोबरायांच्या पुढे गेलेले आहेत. पुढे गेले ते निदायी झाले. ज्ञानोबरायांनी सुद्धा हा सेवेचाच मार्ग आम्हाला सांगितलेला आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये आचार्योपासन या पदावर लिहिताना किती विस्ताराने लिहितात. ज्ञानोबराय म्हणतात, आघविया दैवा जन्मभूमी हे सेवा, ब्रह्मची करी जीवा शोच्याते. तुम्हाला परमार्थातली सगळी दैव प्राप्त करून घ्यायची असेल, फक्त संत सेवा करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही काही ओव्या अशा आहेत की इतक्या मार्मिक, मोठ्या महापुरुषांनी, मामासाहेबांनी जे ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ केले ते असे अवर्णनीय विलक्षण अर्थ आहेत. हो, काल मी एक अर्थ वाचला, म्हणजे असं वाचल्यानंतर असं वाटतं की आजच आपल्याला हा अर्थ कळाला. एक ओवी आहे पांडुरंग महाराज, म्हणून जाणतया सवा
गीताची एकी सेवा, काय कराला आगवा शास्त्रीयरी. वरवर आपण अनेक वेळा ही ओवी म्हटलोय, पण अर्थ मला काल कळला, म्हणजे मामांचं ते वाचलं तेव्हा कळला. म्हणून जाणत या सवा गीताची एकी सेवा. काय अर्थ आहे? गीताची एकी सेवा हे कळलं, काय करायला आगवा शास्त्रीयरी हेही कळलं. म्हणजे गीतेचीच सेवा करा, बाकी शास्त्रांची काय सेवा करत बसता. पण म्हणून जाणत या असावा. गीता सेवन करायचे असेल, गीता श्रवण करायचे असेल, तर ज्याने गीता जाणली, अनुभव घेतला, त्याच्या सहवासात करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणाकडून पण गीता ऐकू नका, जाणत या असावा म्हटलेलं आहे. या विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण. सेवेचा अभंग आहे. सेवेकरी हजर झालेले आहेत कीर्तनाला. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय या अभंगातून सेवेची भूमिका मांडतात. तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात, चुकला असे दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. माझा या पंथाने मी चाललोय, मार्गक्रमणा करतोय, पण जोपर्यंत मला अनुभव आलेला नाही तोपर्यंत मी चुकलोय असं मला वाटतं. ही तुकाराम महाराजांनी आपली घेतलेली भूमिका आहे. ज्ञानोबाराय ज्या रस्त्याने गेले, एकनाथ महाराज ज्या रस्त्याने गेले, तो रस्ता माझा चुकलाय का काय असं मला वाटतंय. कशावरून? शेवटच्या चरणात सांगितलं, बोला पुंडलिक वरदार विठ्ठल. तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही आपला पंथ चुकला, मार्ग चुकला असं का म्हणता? तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी माझं आत्मपरीक्षण केलं, जी कसोटी आहे ती मला लावून पाहिली, तर मला असं दिसून आलं की माझ्या जीवनामध्ये जो काही परमार्थ चालला आहे, भक्ती चाललेली आहे, ते सोंग आहे. तुका म्हणे सोंग वाया कारण या अनुभवे. अनुभव जर आलेला नसेल तर केलेला जो परमार्थ आहे किंवा परमार्थाचं केलेलं सोंग या शब्दाचा अर्थ आहे नाटक आहे, ते व्यर्थ आहे. तुकाराम महाराजांचे असे बरेचसे अभंग आहेत बरं का. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा काय नव्हे करिता तूज, आता राखी माझी लाज. देवा अरे तुला काय करणं शक्य नाही, तू माझी लाज राख. कोणतं तुकाराम महाराजांच्यावर असं संकट पडलेलं होतं? तुकाराम महाराजांवर संकट नव्हतं. संकट आल्यावर देवाला कधीच प्रार्थना केली नाही, तरी लाज राख का म्हणतात? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात आहे, मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ त्या पाशी. महाराजांनी घेतलेली ही भूमिका आहे, पण तुमच्या आमच्याकरता ही मार्गदर्शक आहे. महाराज म्हणतात, नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा, याशी काय करू आता, तू हे सकळ जाणता. देवा मी तुझा खरा दास नाही, मी तुझा खरा भक्त नाही, पण जगामध्ये अशी ख्याती झाली की तुकाराम महाराज फार मोठे भक्त. आमचा लौकिक वाढला, लोक आम्हाला मानतात, भक्त समजतात, पण आम्ही भक्त आहोत की नाही हे आम्हाला कळतं. माझे मज कळो येती अवगुण,
काय करू मन अनावर. तुकाराम महाराजांनी जर असं म्हटलं तर आपण काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे सगळं वरचं सोंग चाललंय, अजून अनुभव आला नाही. आणि जोपर्यंत मला अनुभव येत नाही, मला असं वाटतंय की या अनुभव का मला येत नाही त्याला कारण आहे माझ्याकडून संतांची सेवा घडत नाही. संतांची जर सेवा माझ्याकडून घडली असती, संतांची जर माझ्यावर खरी कृपा झाली असती तर मला अनुभव देवा आला असता. आणि ज्या अर्थी मला अनुभव येत नाही देवा, त्या अर्थी मला या बाकी सगळ्या गोष्टीचा भार वाटतो, ज्ञानाचाही मला भार वाटतो. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता किंवा न घडता. म्हणून तू देवा कृपा कर आणि माझ्याकडून योग्य प्रकारे संत सेवा घडून घे, करवून घे, म्हणजे माझ्याही जीवनामध्ये मला तो अनुभव प्राप्त होईल. असा हा सुंदर तुकाराम महाराजांचा मार्गदर्शक असा आपल्याला सर्वांना अभंग आहे. या ठिकाणी वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय, सुरुवातीला मी उल्लेख केला, परमपूज्य गोविंद महाराज केंद्रे, सेवेचं एक उत्तम उत्कृष्ट असं उदाहरण. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संस्थेविषयी अशी एकनिष्ठा त्यांच्या जीवनामध्ये होती. मी सुरुवातीलाच उल्लेख केला, संस्थेतल्या कोणाचाही निरोप आला तरी महाराज तयार असायचे. कोणतंही संस्थेचं कार्य हाताला घेतलं, आमचे वैकुंठवासी मोठे बाबा होते, संस्थेचं भूमिपूजन होतं, सगळ्यात पहिल्यांदा गोविंद महाराज उभे राहिले ना आपला आकडा जाहीर केला 1-1.5 लाखाचा. असे महाराज होते. त्या महाराजांनी अखंड आपल्या जीवनामध्ये सेवेची भूमिका बजावली. आपल्याकरता एवढं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं केलं. त्यांचंच कार्य पुढे आदरणीय आपले हरिभक्तीपरायण विष्णू महाराज, भास्कर महाराज चालवत आहेत. तेव्हा आज या ठिकाणी सेवा करण्याचा मला योग प्राप्त झाला. महाराजांची सेवा या निमित्ताने महाराजांच्या चरणी आपण समर्पित करूया. सेवेकरता या ठिकाणी मी सुरुवातीला उल्लेख केला, सगळी आपली महाराज मंडळी, आदरणीय गुरुवर्य, गुरुजन मंडळी, गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले आदरणीय रामभाऊ चौबदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे पांडुरंग महाराज आहेत, काचगुंडे महाराज आहेत, सगळे रक्ताटे महाराज आहेत, सगळी महाराज मंडळी आहेत, विष्णू महाराज आहेत, अप्पाळ महाराज आहेत. तेव्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपलं एक सेवा या ठिकाणी करायची म्हणजे तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदी या दृष्टीने आपण ही सेवा केलेली आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणी आपण समर्पित करूया. संतांची सेवा करायची म्हणजे काय तर संतांना आवडेल ते आपण करणं किंवा संतांचं भजन करणं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कोणीही जागा सोडू नका. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी गुरुवर्य, समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या 8व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त चालू असलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव. आजच्या कीर्तन महोत्सवामध्ये आज ज्यांची या ठिकाणी सेवा झाली, आमचे परम आदरणीय गुरुवर्य जोग महाराज संस्थेचे अध्यापक श्री भागवताचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे बाबा महाराजांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी सेवा संपन्न केली. तरी महाराजांचं आपण एकदा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. कारण अतिशय मोठी ज्ञानदानाचं कार्य त्यांच्या हातून होत आहे. आणि याच माध्यमातून आज ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली, गेली अनेक वर्षाच्या सेवेच्या परंपरेमध्ये वंश परंपरागत चोपदार या ठिकाणी परम आदरणीय, परम श्रद्धेय, ज्यांचं सुंदर असं वारकऱ्याकरता या ठिकाणी सामाजिक कामं असतात, लिखाण असतं आणि कुठल्याही वारकऱ्याला एखादी मदत असेल तर या ठिकाणी अतिशय मोठी मदतीचा हात त्यांच्याकडे असतो. असे रामभाऊ महाराज चोपदार या ठिकाणी वारकरी फाउंडेशनचे अध्यक्ष या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात. कारण गुरुवारी केंद्रे महाराज संस्थांचं
आणि चोपदार घराण्याचं, सगळे चोपदार असतील, संस्थान असेल, अतिशय मोठं नातं आहे. माझ्या वडिलाची मी राशिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. या ठिकाणी गुरुजीपासून मी पाहिलेलं आहे. मी विद्यार्थी अवस्थेत असताना ज्यावेळेस माऊलीच्या मंदिरात सप्ताह होत होता आणि या ठिकाणी प्रत्येक सप्त्याला या ठिकाणी जुन्या लोकांचा एक आदर होता. पळापळी खूप आपल्यापेक्षाही जास्त होती, पण त्यांच्याकडं प्रेम आणि देणं या देवाणघेवाण एवढी विचाराची होती. कोणतंही कार्य असेल या ठिकाणी गुरुजीला इथे आले नाहीत असं मला वाटतं एकही उत्सव नसायचा. या ठिकाणी माऊलीच्या मंदिरातून इथे सप्ताह सुरू असेल, नेहमी येणं जाणं असायचं. आणि आत्ताच आपण पाहिलं की या ठिकाणी मोठी सेवा, माऊलींची अनेक परंपरेची सेवा चोपदार घराण्याची असते आणि त्याच माध्यमातून वेळात वेळ काढून अतिशय त्यांची माऊलीची आरती सेवा असते, इतर सेवा आहे. पण या ठिकाणी गुरुवारी केंद्रीय महाराज संस्थान व दिंडीवर अतिशय नितांत प्रेम. कोणते कार्य असेल या ठिकाणी अतिशय आपलंच कार्य असे म्हणून आम्हाला आशीर्वाद देत असतात. तर या ठिकाणी आपण एकदा रामभाऊ महाराजांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि गुरुवर्य शिंदे महाराजांचा या ठिकाणी शिंदे माऊलींचा सत्कार या ठिकाणी गुरुवर्य भास्कर महाराज पवार अण्णांना विनंती करतो, आपण वरती यायचं आहे आणि या ठिकाणी सत्कार करायचा आहे. भास्कर महाराज पवार अण्णा. तर या ठिकाणी आजची या ठिकाणी भजन सेवा, संगीत भजनाची सेवा